आता असो, कधी कोणाला उशीर होत असेल, एखाद्या वेळेस काही प्रसंग येत असतो, अडचणी निर्माण होतात, तुमच्या सर्व राम भक्तांच्या चरणी नतमस्तक. कथेचा अन्वय ग्रंथ करते गावबा महाराज सांगतात, उत्तरार्धाकडे चाललेली कथा आहे. 17 अध्याय लक्ष्मण शक्तीचा गोड नियोजन आहे. हो, ते सगळे महादू मोठे असतील, वैजनाथ असतील, त्यांचे सहकारी असतील, अगदी लग्नात थाट करत नाही संत भक्त, एवढा रामायणामध्ये थाट करतात. होय, आणि म्हणून जर जीवनच जगायचं असेल तर परमात्मामध्ये अधिक सुंदर जगा आणि वागा. तुमच्या पुन्हा एकदा सर्व मोठे कंपनी आणि गाजेकर कंपनी यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. गेली 20 वर्ष 15-20 वर्ष झालं मी इथे येतोय. होय, तितक्याच तोला मुलांना तुम्ही सगळे करतायत. पुन्हा एकदा प्रभू रामचंद्राचा आणि हनुमंतरायाचा आशीर्वाद तुमच्या निश्चित पाठीशी असेल. ओळीकडे ओळ्या अधिक परिहार देत नाही, कारण मला माहिती आहे प्रत्येकाची अवस्था काय झालेली आहे. ते तुमच्या माझ्यासही झालेली आहे. काय काय म्हणू लागले, म्हणून आता मी बोलू शकत नाही. काय द्यावे त्यासी भावी उत्तराये, ठेवी तो हा पायी जीव थोडा. भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं वर्णन करतो. ऐका, काही न बोलवे सर्वता, म्हणून चरणी ठेविला माता ये रे वारोणे तत्वता. चरण रघुनाथाचे वंदिला, या देवाने भक्ताचं वज्ञ सर्वुण गान करावं अरे गावं, हे त्या भक्ताचं सामर्थ्य आहे. भगवान परमात्मा माझ्या प्रभूच्या हनुमंताच्या पायावरती नतमस्तक होऊ लागले. हनुमानजी म्हणले, देवा तू माझा स्वामी, मी तुझा रंक. तुम्ही माझे स्वामी तुम्ही आहात, मी तुमचा सेवक आहे. वरचेवर पाय धरले हनुमंताने. व्रतांत देखता झाला विस्मित, सुसेन वैद्यराज तेथ त्यासे बोलत सुग्रीव. प्रेम आहे सद्भक्तो, प्रेमामध्ये जर बांधले गेले तर समोरच्या माणसाने सावध केलं पाहिजे. माझे हनुमंतराय हे भक्त आहेत आणि सावध करण्याचं काम करतात. त्याच्याबरोबर सुसेन वैद्यराज सुद्धा सुबुद्धीचे आहे. त्या ठिकाणी गुरु त्या राजा होता तिथं सुग्रीव. राजा सुग्रीवाने सुसेनाला जवळ बोलवलं आणि सांगू लागले, हे सुसेना, दोघंही हे राम आणि प्रभू रामचंद्र आणि हनुमान दोघं भक्त आहेत, स्वामी आणि सेवक आहेत, दोघं प्रेमात अडकलेत. पण आपण मात्र तसं न राहता काम करावं आज्ञा देऊ लागले. हे दोघी प्रेम बोधले, निज कार्यात ते विसरले, आपण जाऊन वहिले औषधे भार शोधावे. काकांचं रूप काय माय बापू, दोघं प्रेमात अडकले विसरले होते का? नाही. अरे जो जगातला मनुष्य जीव विसरतो त्याला सावध करण्याचं काम देव आणि भक्त करत असतात. पण इथं दिग्दर्शन करण्याचा मार्ग आगळा वेगळा आहे थोडासा. आणि म्हणून एकच करा, राजा बोले तर हाले. राजा सुग्रीवाने आज्ञा दिली, सुषेण वैद्य राजा पुढच्या कामाला लागा, औषधीचं शोध. शल्य होय लक्ष्मणा, ते कार्य साधी सुसेना, म्हणून लागला चरणा कार्य साधना साधावे. कठीण समय आला, विनम्र भाव कसा प्रकट करावा लागतो या ओळीमधून श्रवण करा सद्भक्तो. देव राजा होता सुग्रीव, पण माझ्या स्वामीला, माझ्या मित्राला अडचणी सापडल्या त्यावेळेला सुसेनाच्या पाया पडावं लागलं. का? लक्ष्मण उठला पाहिजे, कारण जनमित्र होई सकाळाचा, शुभना बोलावे भाषा, संग न धरावा दुर्जनाचा, करी सायास संताचा किंवा संताचा सायास करी. म्हणून नम्र होऊन विनम्र भावानं दर्शन घेऊ लागले. कोणी सुग्रीव उत्तर सुसेन निघाला, सत्वर सकळ वन्नराचा भार, पर्वत शिखर वळंगले. राजाची आज्ञा प्रजेनं शीर्षावन्य मानली पाहिजे, सेवकांना शीर्षावन्य मानली पाहिजे. त्याचे जे कोणी पायक असतील त्याने शीर्षावन्य मानली पाहिजे. तर राज्य चालतं आणि राजा कसा असला पाहिजे. राजा सुग्रीवाने दिलेला असणार त्या ठिकाणी. महाराजा सुग्रीवाने जे मत मांडलं त्याचा अंगीकार त्या ठिकाणी सुसेनाने केला. पर्वतावरती बांधारे घेतले, निघाले. वन्नराचा भार सुसेन वैद्यराज सत्वर वळंगले, पर्वत शिखर औषधी भार शोधावा. सगळे शोधण्यासाठी निघाले. पूर्ण सरोवरे कमळे मनोहर शोधाते, नानाविध प्रकारचे झाड
त्याचं मोजमाप करता येत नाही अशा ठिकाणचं सरोवरी कर्णिकारे सेविती निरंतर चकारे पक्षी कुळे विचित्रे जो फेरे आनंदुरे सभायाभ्यंतरी हवा परमानंदुरे पक्षांना आनंद सजीवाला आनंद पाणी पिऊन तृप्त झाले रम्य पर्वत व नरेशरा हिंद सुषेण वैजनाथ ते औषधी शोधित अतिवेगे भगवंताचं अधिष्ठान असतं तिथं माणसाचं मन रमत असतं लक्षात होय. ठेवा. इथं- पर्वत हो नंदीग्राम आहे मग आम्ही सूचना केली होती याचं नाव नंदीग्राम ठेवलं पाहिजे का शिवा होय. आणि म्हणून तिथून पुढे याला नाव नंदी कारण का ज्या वस्तूला जे नाव दिले ते शोभायमान आणि तुमचे लायक धन्यवाद. असतं, त्याला आनंद वाटतो म्हणून अति रम्य असणारा रघुनंदन पर्वत पाहता सावधान झाले औषधीचे दर्शन वैद्य सुषेण हरिखत आहे दृढ धरावा भाव भगवंताचा नामस्मरण सुषेणाला केला औषधीचा राम रामे सत्वर उमरवणे औषध लंबार करीत नावाचा वेदर वाढणार चालीला औषधी दिसल्यान राम नाम घेऊन औषधी उपटल्या भगवंताचं नामस्मरण निघाला होतरुणी पृथ्वी तळी औषधी चूर्ण केल्याशी रस घेऊन तत्काळ शक्ती बेळी ओतला भगवंताचं काम करायचे मित्राला सहकार्य करायचं सुषेण वैद्य राजाला सूचना होती सुग्रीवाची हे काम पूर्ण झालं पाहिजे सुषेण खाली आला मात्रा योग्य केली सर्व काही केलं चूर्ण केला आणि तिथं लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती लागली होती तिथं सावध नव्हेची सुमित्र सुसेण झाला चिंता तुरा काही विचार स्फुरेना जीवाला उपदेश आहे माझ्या गावबा काकांचा तुमचं आमचं बी असंच होतं सुषेणासारखी अवस्था होती सगळं केलं एवढा अट्टहास केला पण पूर्णत्वाला जात नाही मी जे काम केलं लक्ष्मण उठत नाही सुषेण चिंता अनुलंघ्य पूर्ण एवढा प्रयत्न केला दारुण शिकी सावध लक्ष्मणा अद्यापि दान होईना वैद्य सुषेणाचं मत आहे ब्रह्मादेवाला जमलं नाही ते काम मी केलं सगळं केलं पण एक वर्म हुकलं एवढा मोठा अट्टहास केला पण शेवटी लक्ष्मण का सावध होत नाही आता का सावध नाही याचं निरूपण गाव बघा पुढच्या वेळी माझ्या शक्ती सांगा तुमच्या माझ्या शक्ती सांगेल मी नाही सांगणार ते तुम्ही सांगायचंय कारण आदिती देवो भव हा सन्मान केला पाहिजे अगदी सुंदर प्रकारचं नियोजन तुम्ही केलं आणि बा 22 तारखेला नतमस्तक आयोजक संयोजक सर्वांच्या आणि मी या ठिकाणी माझी रजा घेतो पण जाता जाता मी 1 मिनिटाची तुम्हाला विनम्र असणार त्या ठिकाणी आवाहन करणार आहे येत्या 22 तारखेला रामकृष्ण नगर आमदार गोटे साहेबांच्या ऑफिसच्या पाठीमागे लक्ष्मण भव्य अशा प्रकारचा लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्व रामायण प्रेमी राम भक्तांनी आवर्जून उपस्थित राहावं सर्वांना मी आपल्याला विनंती करतो पण माझी एक आट आहे मी 3 वाजेपर्यंत येणाऱ्या राम भक्तांना सेवा देणार आहे पुन्हा वेळेला बसविणार नाही का बसविणार आहे फक्त त्याने श्रवण भक्तीचा लाभ करावा अशा सगळ्या विनंती आहे कारण आताच हे सांगून मोकळं झालेलं नाही बरोबर आहे म्हणून पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना विनम्र भावाना कुणी जवळचा फिवळचा मानताल पुन्हा नाही जवळचं नाही ना.